राऊतांचा एक्झिट पोल भाजपला धक्का. अच्छे दिन येणार, मोदी शहा जाणार, राऊतांचा दावा. पीएम पदासाठी 58% लोकांची राहुल गांधींना पसंती. निवडणुका आल्या की एक्झिट पोल आणि वेगवेगळ्या सर्वेची नेहमी चर्चा सुरू होते. मात्र ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी केलेल्या एका ट्विटमुळे देशाच्या पंतप्रधान पदासाठीच्या पसंतीचा नवा एक्झिट पोल समोर आलाय. या एक्झिट पोलनं भाजपला धक्का दिलाय. एक्झिट पोलमध्ये नेमकं काय आहे पाहूया. पोल ट्रॅकरनं देशभरात मूड ऑफ इंडिया या नावानं एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात लोकसभेच्या 543 मतदारसंघांमधून 4,53,000 लोकांची मतं जाणून घेण्यात आली. त्यात आज निवडणुका झाल्या तर इंडिया आघाडीला 44% म्हणजे 280 जागा आणि भाजप प्रणित एनडीएला 40% म्हणजे 240 जागा मिळू शकतील असा दावा करण्यात आलाय. तसंच पंतप्रधान म्हणून राहुल गांधींच्या नावाला 58% लोकांनी तर नरेंद्र मोदींच्या नावाला 11% लोकांची पसंती या सर्वेक्षणात दाखवण्यात आली आहे. राम मंदिरातील दानचोरी प्रकरण जेन्झी आंदोलनामुळे सर्वेक्षणात एनडीएला फटका बसल्याचं निरीक्षणही नोंदवण्यात आलंय. याच सर्वेक्षणासंदर्भात बोलताना राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर टीका केली आहे. राऊत नेमकं काय म्हणाले ऐका. अच्छे दिन येणार, जुने चांगले दिवस परत येणार, मोदी शहा जाणार, नक्की जाणार. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याचं सांगत भाजपनं राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत, तुम्ही कितीही ठरवलं राहुल गांधींना पंतप्रधान करायचं, कुठलेही सर्वे आणून दाखवले तरी राहुल गांधींची या देशामध्ये किंमत काय आहे हे 99 निवडणुकांमध्ये देशातल्या लोकांनी सांगितलंय. त्यामुळं अच्छे दिन काय आहेत हे जनतेला माहीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमितभाई शहा आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर इथल्या जनतेचा विश्वास आहे. गेल्या 12 वर्षात सत्तेत असूनही अँटी इन्कम्बन्सीचा फारसा फटका न बसलेल्या भाजपसाठी राऊतांनी समोर आणलेलं सर्वेक्षण धक्का देणार आहे. मात्र राम मंदिरापासून जेन्झी आंदोलनापर्यंत भाजपची मौन बाळगण्याची भूमिका पक्षासाठी घातक ठरतीये. त्या जेन्झी आंदोलनानंतर तरुणांशी जोडून घेण्यासाठी भाजप तिरंगा रॅली, संवाद यात्रा काढत असलं तरी तरुणांशी कनेक्ट होण्यासाठी भाजपला धोरणांमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी छत्रो की गूंजमधून तरुणांशी कनेक्ट होत आहेत. त्यामुळं भाजप विरोधकांच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी काय रणनीती आखते हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.